क्षण आला भाग्याचा। नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे आनंदीमय स्वागत करत आहे। आजचा आमचा हा 100वा व्हिडिओ सादर करताना आम्हास आनंद होत आहे। 2019 साली हे आमचे खट्टा मिठ्ठा यूट्यूब चॅनल सुरू होऊन आज 6 वर्षांनी त्याचे 100 व्हिडिओज पूर्ण झाले आहेत। या व्हिडिओमध्ये आम्ही कलाश्रमाचा 67वा अभियान सन्मान या उपक्रमाची एक झलक प्रस्तुत करणार आहोत। मला खात्री आहे की हा आमचा 100वा व्हिडिओ क्षण आला भाग्याचा तुम्हाला नक्की आवडेल। तो तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा। आणि हो, अजूनही तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की करा, म्हणजे आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। क्षण आला भाग्याचा। बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी कलाश्रमाचा 67वा अभियान सन्मान उपक्रम संध्याकाळी 7 वाजता पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे मोठ्या थाटात साजरा झाला। कलाश्रम ही स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर परशुराम मुकुंद पाटील कला केंद्राच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे। प्रत्येक महिन्याला अभियान सन्मान हा उपक्रम राबवला जातो। त्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जातात। त्यात प्रत्येक महिन्याला अभिनव स्पर्धा घेण्यात येते। येथे अनेक प्रज्ञावंत कलावंत प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत। कलाश्रमाच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील व अध्यक्ष पत्रकार नंदकुमार परशुराम पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले। पत्रकार नंदकुमार पाटील यांनी आपले वडील स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर परशुराम पाटील यांच्या आठवणी सांगितल्या आणि उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती दिली। या कार्यक्रमाला सुलेखनाकार पद्मश्री अच्युत पालो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रमुख अतिथी प्रसिद्ध गायक, अभिनेता, दिग्दर्शक विसूभाऊ बापट उपस्थित होते। हा एक आगळावेगळा उपक्रम आहे। जुलै महिन्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिवंगतांना भावपूर्ण आदरांजली वाहून त्यांच्या स्मरणार्थ मानपत्र म्हणजेच दखलपत्र देण्यात आले। पत्रकार, नाट्यसमीक्षक, आकाशवाणी सेवक दिवंगत दीनानाथ घारपुरे स्मरणार्थ दखलपत्र, पत्रकार, समीक्षक, सामाजिक कार्यकर्ते अरविंद सुर्वे यांना देण्यात आले। शालेय शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या दिवंगत आशा गावंड स्मरणार्थ माजी मुख्याध्यापिका विपुला पाटील यांना दखलपत्र देण्यात आले। वादक, गायक, संगीतकार दिवंगत विवेक मेस्त्री स्मरणार्थ हास्य जत्रा फेम वादक, संगीतकार, संगीत संयोजक अमीर हडकर यांना दखलपत्र देण्यात आले। ज्येष्ठ समीक्षक नाटककार दिवंगत क्रूराज सावंत स्मरणार्थ ज्येष्ठ नाटककार, नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक संभाजी सावंत यांना दखलपत्र देण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा राजे यांनी उत्कृष्टपणे केले। तसेच दखलपत्र वाचन अनुक्रमे अक्षय कासले, चंद्रशेखर म्हात्रे, संस्कृती परब आणि रोहिणी जाधव यांनी केले। ज्येष्ठ रंगकर्मी, निर्माते गोविंद चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त होऊन श्रेय नामावली ही स्पर्धा सुप्रिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। ही कलाश्रमाची 62वी स्पर्धा होती। या स्पर्धेला भारताबरोबर परदेशातूनही प्रवेशिका आल्या। ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक संजय क्षेमकल्याणी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले। या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम क्रमांक साया नवलकर, द्वितीय क्रमांक प्रसाद वैद्य, तृतीय क्रमांक श्रेया दलाल, उत्तेजनार्थ बक्षीस माधवी जोगळेकर।
कार्यक्रमाच्या शेवटी नृत्यांजली या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते निर्माते वसंत शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजेश वळंजू व भूमिका जाधव या कलाकारांनी त्यांच्या अजरामर गीतावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कलाश्रमाच्या श्रेय नामावली या स्पर्धेत मला साया नवलकर यांना प्रथम क्रमांक मिळाल्याचा आनंद आहेच, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्ष पत्रकार नंदकुमार पाटील व संचालिका नंदिनी पाटील यांच्यासारखे स्नेही मला मिळाले व कलाप्रेमी परिवार मिळाला. म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि म्हणू इच्छिते, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा, मंगल दिन हा सौख्याचा, आला सौख्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा. धन्यवाद.